सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर जाणून घेऊया कसा आहे तुमचा आजचा दिवस. सर्वात पहिली रास आहे मेष रास. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल, कारण तुमचा किंवा तुमची जोडीदार उत्तम आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. पुढची रास आहे वृषभ रास. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी संभवते. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. टीव्ही मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. पुढची रास आहे मिथुन रास. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. आज तुम्ही जमीन, स्थावर, जंगम, मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळची मित्रमंडळी यांच्याकडून आनंद वार्ता मिळेल. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थित सारे काही सुरळीत पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्यास तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. आज अनेक असे विषय प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. पुढची रास आहे कर्क रास. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा, कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. घरगुती काम कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी, आवडीनिवडींशी मिळत्या जुळत्या व्यक्तींची मदत घ्या. त्यांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा किंवा तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे. पुढची रास आहे सिंह रास. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या, उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजना देखील तयार कराल. प्रेमाचा आनंद घेता येईल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग अशा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबतच तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा किंवा तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. पुढची रास आहे कन्या रास. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमवण्यात सक्षम होणार नाही. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनायसायास फायदा घेण्याची शक्यता आहे, म्हणून आताच नियंत्रण करा, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादेपर्यंत चांगली असते हे तुम्ही लक्षात ठेवा, पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. प्रणयदाराने गुंतवल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. पुढची रास आहे तूळ रास. एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसे जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. हुशारीने गुंतवणूक करा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमचा किंवा तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद लुटा. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.
आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्याचा अनुभव येईल. पुढची रास आहे वृश्चिक रास. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या. त्यागाची, आत्मस्मरणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज कुठल्या सहकर्मी सोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता. तथापि शेवटी वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल. पुढची रास आहे धनुरास. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अंधश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळीशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्या. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंदाने समाधान वाटेल. मकर रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबतच आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल. अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता त्यावर अवलंबून आहे. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल. म्हणूनच तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. पुढची रास आहे कुंभ रास. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमाकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुम्हाला आपल्या कामाला वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कोणी वाट पाहत आहे ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. लास्ट रास आहे मीन रास. खास करून हृदयविकाराच्या रुग्णांनी कॉफी प्राशन करणे सोडावे. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते, यामुळे तुम्हाला नफा होईल. मोकळा वेळ घराच्या शुभशोकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे. पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा संज्ञपणा वापरा. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कोणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.